पण सत्य परिस्थिती आहे ती आहेच. आणि मी सांगितल्याप्रमाणे काही कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केला, त्यावेळेला आमच्या आमचे जे बहुजन समाजाचे अंधश्रद्धेमध्ये बुडालेले जे लोक होते त्यांनीसुद्धा विरोध केला. माळी समाजाच्या काही लोकांनी विरोध केला. त्यांच्या वडिलांनीच जे आहे महात्मा फुल्यांचे त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. मग एका मुस्लिम घरामध्ये जे आहे त्यांना थारा मिळाला होता. आणि फातिमाबाई ह्या ज्या आहेत एक मुस्लिम भगिनी, त्यांनी सावित्रीबाई फुल्यांबरोबर पुढचं काम सुरू केलं. तर दोन्ही बाजू आहेत. विरोध करणारे होते, बाजू घेऊन लढणारे सुद्धा होते. त्यामुळे आता ते सगळ्यांना पटलेला आहे आणि तो जो विरोध आहे तो दूर झालेला आहे. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरचा फुले हा हिंदी चित्रपट आज भारत आणि भारताच्या बाहेरसुद्धा प्रदर्शित झालेला आहे. ठिकठिकाणी सर्व बहुजन समाजाचे लोक जे आहेत, इतर समाजाचे सुद्धा लोक हा सिनेमा आपल्या मित्रमंडळीसहित पाहतायत. एक लक्षात घेतलं पाहिजे की 1954 साली आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले हा सिनेमा काढला. त्याच्यामध्ये महात्मा फुले यांची भूमिका बाबूराव पेंढारकर आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका सुलोचनाताई यांनी केली होती. विशेष म्हणजे एका भूमिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पिताजी दादा उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा भूमिका केलेली होती. गाडगे महाराजांची छोटीशी भूमिका होती, भाऊराव पाटलांची सुद्धा एक भूमिका होती. पण हे चित्रपट मराठी होते. सत्यधर्म हा एक सिनेमा आला, मराठी होता. परंतु हा पहिलाच सिनेमा आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचा, जो हिंदीमध्ये आहे, की जो जगामध्ये अनेक लोक जे आहेत पाहू शकतात. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी दलित उद्धार, मुलींचं शिक्षण, बहुजन समाजाचं शिक्षण, सती प्रथेला विरोध, विधवा झाल्यास केशवपन करत होते त्याला विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृह ते सुरू केलं. अशा अनेक विध क्षेत्रामध्ये या पती आणि पत्नीनं जे आहे आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. आजसुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांना खूप त्रास होतो. ही गोष्ट जी आहे ती 150-200 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस शेणांचा मारा, दगडांचा मारा, या सगळ्या गोष्टी होत होत्या. यामध्ये एक सांगितलं पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला काही कर्मठ लोकांनी विरोध केला. बहुजन समाजाचे लोकसुद्धा अंधश्रद्धेने त्यांना विरोध केला. परंतु या कामासाठी काही समंजस जे सुधारक ब्राह्मण होते त्यांनी सुद्धा मदत केली. भिडे वाडा ही पहिली मुलींची शाळा, ते भिडे हे ब्राह्मण समाजाचे होते. भवाळकर होते, भंडारकर होते, परांजपे होते. अशी अनेक मंडळी जी आहे या बाजूनी महात्मा फुल्यांना मदत करण्यासाठी उभी राहिली. ज्या वेळा त्यांच्या अंगावर शाळा बंद करण्यासाठी लोक येत होते, त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे मातंग समाजाचा त्यावेळेचे एक लीडर, प्रमुख म्हणूया आपण, पण त्यावेळेला काय कदाचित नेते नसतील ते, परंतु एक समंजस, लहान समाज असेल पण समंजस, त्याने आपले सगळे व्यायामशाळेतील लोक उभे केले आणि त्या मुलींच्या शाळेचं संरक्षण केलं. महात्मा फुले सावित्रीबाई फुलांना संरक्षण दिलं.
दोन्ही बाजूने चांगले आणि वाईट लोक जे होते, आज ही परिस्थिती नाही. पण इतिहास आपल्याला समजला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं, जे इतिहास ज्यांना माहीत नाही ते भविष्य घडवू शकत नाही. म्हणून आज आपल्याला या सगळ्या गोष्टीचे हम सभी दर्शकों से विनम्र अनुरोध करते हैं कि ऐसी खबरों से अपडेट रहने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें. इसके अलावा सूचनाएं प्राप्त करने के लिए घंटी आइकन दबाएं और सभी बटन का चयन करें. धन्यवाद.